देणं किंवा काढणं हे सरकार ही भूमिका वठवत नाहीये. संजय राऊतला मुळामध्ये ही प्रोसेस माहित नाही. सुरक्षा कुणाला द्यायची याच्यासाठी असलेली एक कमिटी आहे. जैन म्हणून नावाचे अधिकारी त्या कमिटीचे अध्यक्ष आहेत. त्या कमिटीमध्ये कुणाला कोणती सुरक्षा द्यायची याचा आढावा घेतला जातो. आता जितेंद्र आव्हाडाला सुरक्षा दिली गेलेली आहे, एक्स्ट्रा दिली गेलेली आहे. तो काय पक्षाचा आहे, सत्ताधारी पक्षाचा आहे. अनेक असे नेते आहेत ज्यांना सुरक्षा दिलेली आहे. उभाटाच्या काही नेत्यांना किती लोकांना सुरक्षा दिलेली आहे. आणि म्हणून विरोधी पक्ष नेत्याचं सुरक्षा काढणं, ते विरोधी पक्ष नेता पद एक तर राहिलं नाही, तो विधान परिषदेचा सदस्य नाही. मग अशा वेळेला त्यांना सुरक्षा द्यायची की नाही द्यायचं याचा निर्णय कमिटी घेते. आणि तो कमिटीने जवळपास हे सर्व पद गेल्यानंतर 4 महिन्याच्या कालावधीनंतर घेतलेला निर्णय, म्हणजे कोणत्या घाई गडबडीत हा निर्णय घेतलेला नाही. म्हणून आता संजय राऊत सारख्याला सुद्धा कोणी चापट मारत नाही, परंतु तरी त्यांना सुरक्षा देण्यात आलेली. संजय राऊतला अस्मिता हा शब्द कळतो का? अस्मिता कशाला म्हणतात? दरवेळेला मराठीचा मुद्दा काढायचा, मराठीच्या अस्मितेसाठी. म्हणजे ही सगळी ठेकेदारी ही उभाटाची आहे का? म्हणजे महाराष्ट्राची अस्मिता कोण? तर संजय राऊत. महाराष्ट्राची अस्मिता कोण? तर उभाटा. मराठीचा मुद्दा कुणाचा? तर उभाटाचाच. हिंदुत्व कुणाचं? उभाटाच. आणि ह्या अस्मितेच्या नावाखाली जे काही सोंग ढोंग करतायत ना, हे महाराष्ट्राने आता ओळखलेलं आहे. तर राजसाहेबांनी कुठं जावं कुठं जाऊ नये याच्या सुद्धा आचारसंहिता यांनी तयार करायच्यात का? महाराष्ट्राची अस्मिता जपणारे सर्व महाराष्ट्रामध्ये अनेक मान्यवर नेते आहेत. मी कोणा एका पक्षाच्या नेत्याचं नाव घेत नाही. अनेक लोक आहेत त्यांना महाराष्ट्राच्या अस्मितेचं जतन कसं करायचं याच्याबद्दलची माहिती आहे. म्हणून संजय राऊत सारख्या डुबलेल्या पक्षाच्या प्रवक्त्याने असे वक्तव्य करणं हे लोकांना आवडत सुद्धा नाहीत आणि लोक त्याच्याकडे लक्षही देत नाहीत.